तर आज आपण आलो आपल्या दख्खनचा राजा ज्योतिबापाशी. तर आज आपण ज्योतिबा ट्राय करणार आहे. तर आता सकाळचं आता वाजल्या किती वाजल्या सकाळचं 9 वाजल्या. सकाळचं 9 वाजता आपल्याला इथं आपल्याला काय काय नाश्ता भेटणार ते आज आपण बघणार. म्हणजे सकाळी 9 ते आपण 1-2 तास आपण इथं सगळे एक्सप्लोर करणार आहे. तर आता सगळ्यात आपण जाणार केदारलिंग प्रसादमध्ये. म्हणजे आता दख्खनच्या राजाच्या बरोबर समोर असलेलं आपल्या गेटला लागून एक हॉटेल आहे. तर तिथं जाऊन आपण ट्राय करणार. तिथं आपल्याला आज नेमकं काय काय खायला भेटणार आहे. तर आता आपण आले ज्योतिबाच्या बरोबर समोर असलेलं आपलं सिद्धेश्वर मंदिर इकडे लागेल. सिद्धेश्वर मंदिरच्या बरोबर समोर असलेलं आपलं केदारलिंग प्रसाद हे लागेल. केदारलिंग प्रसाद. तर आता आपण आज जाऊन बघणार की आपल्याला नेमकं खायला काय काय भेटणार. चल आता आपण आले केदारलिंग प्रसादमध्ये. तर आता यांना काकांना फिरायचं की आपल्या इथं आता नाश्त्याला काय काय भेटणार. किंवा तुमच्या इथं नाश्त्याला काय काय जाईल. वडा सांबार, मिसळ, पुरी भाजी. वडा सांबार, मिसळ आणि पुरी भाजी. पुरी भाजी. तुम्हाला वडा सांबार एक द्या आणि आपलं पुरी भाजी एक द्या आणि मिसळ एक द्या. चालू गेलंस. तर आता आपण यांचं केदारलिंग प्रसादचं आपण घेतले पुरी भाजीमध्ये बघू शकतो इकडे. तर आपल्याला पुरी भाजीमध्ये आपल्याला 4 पुरी भेटणार. त्यासोबत आपल्याला ह्यांची भाजी एकदम असं घट्ट ग्रेव्हीदार आपली भाजी आहे. त्यासोबत आपल्याला लिंबू, त्यासोबत आपल्याला कांदा आणि त्यासोबत आपल्याला एकदम असं फुललेली 4 पुरी भेटणार आहे. आता मला दाखव. आणि आपण पुरीचं साईज बघू शकतो एकदम टमटमीत फुगलेलं असं पुरी आहेत. आणि आपण आता हे ट्राय करूया. गरम आहे बघा. तर आता तुम्ही बघू शकता एकदम असं ग्रेव्हीदार ही आहे. आता व्हिडिओ पुरी एकदम सॉफ्ट आहे. याची भाजी असते एकदम तरीदार आणि रस्तादार एकदम कोल्हापुरी झणका कसा असते तसा. आणि आपण आता बटाट्याची भाजी बघू शकता. एकदम असं फिलिंग असं टॉप आहे. आणि या प्लेटची प्राईज महिन्याचं म्हणलं आपल्याला 60 रुपये आपल्याला फुल प्लेट भेटणार आहे. त्यासोबत आपल्याला 4 पुरी, भाजी, कांदा आणि आपलं लिंबू एकदम असं टॉप नॉन क्वालिटी आहे. तर आपण एकदा ट्राय करू शकतो. आणि तुम्ही यांची भाजी बघू शकता एकदम असं घट्ट आणि एकदम ग्रेव्हीदार भाजी आहे. आणि त्यासोबत आपलं कांदा पण आपण वर घ्या जरा. आणि तेव्हा आपण पुरी पडली एकदम असं तरीदार आहे. इकडे दाखव मला एक नंबर टेस्ट. एकदम असं गरम नाश्ता खायला असलं तर आपण एकदा ट्राय करू शकतो. म्हणजे आपल्या ज्योतिबाच्या बरोबर समोर असलेलं लई पण लांब जायचं गरज आणि लई पण असं हे पण आहे किरकिर आपल्याला बसण्यासाठी योग्य जागा आहे. आणि आपण इथलं ॲम्बियन्स पण बघू शकतो. कायम असं भक्तिमय असं वातावरण इथं पण आपल्याला असं फील होते. वडा सांबार ते तुला पातळ भाजी काढताना फोटो काढा. पुरी भाजी काढायची 8. हे 8 पुरी भाजी आहे. त्या बारक्या 8 पुरी भाजी पाहिजे. हां सांगा काय मी
कलबुर्गी. तर आता आपण यांचं आता वडा सांबर घेतले आणि त्यासोबत आपण घेतले यांचं मिसळ पण बघू शकतो. एकदम असं तर्रीदार मिसळ आहे. आणि त्यासोबत आपल्याला देणार आपल्याला 2 पापलं पाव आणि पावसोबत आपल्याला लिंबू कांदा आणि आपलं इकडे जवळ आणि पावसोबत आपण बघू शकतो की आपल्याला लिंबू आहे आणि कांदा आहे. त्यासोबत आपल्याला खाली असं रस्सा एकदम तर्रीदार रस्सा आहे आणि आपलं फरसाणा शेवभाजी आहे. आणि आपण इकडं तर आधी हे ट्राय करूया. हे साईड ठेवा इकडे. तर आधी आपण हे ट्राय करूया. सगळे जर लांब घे. तर आधी सगळ्यात आपण लिंबू पिऊया. लिंबू पिळून घ्यायचं. त्यात आणखी जरा असं घालायला राणी राजी होई राजा. हे घे हे घे. तर आता आपण बघू शकतो इथं आपण तर्रीदार रस्सा घेतला. एकदम असं झणझणीत असतं कोल्हापूर तडका मिसळमध्ये. आणि रविवार म्हणजे आपलं दख्खनचा राजाचं वार येतं आणि आपला कोल्हापूरचा एक आपला तिरका राहणार आहे. तिरका राहणार तर रविवारचा वार म्हणजे की आपला कोल्हापूरकरांचा मिसळ असते. म्हणजे मिसळ आणि दख्खनचा राजाचा सेम वार आपल्याला असतो. म्हणजे एकदम असं तर्री तर आपण हे घेऊ इकडे राणी एकदम असं तर्रीदार हे आहे. आपण बघू शकता. आता मला टाकेल. तर आपण इथं की नाही रस्सा आपल्याला सॅम्पल पीस आपल्याला अनलिमिटेड देतोय. म्हणजे एकदम असं तर्रीदार आपल्याला तर्री पाहिजे असलं ते पण भेटतोय. नाही तर आपल्याला सॅम्पल पाहिजे असलं ते पण आपल्या इथं अवेलेबल आहे. आणि एकदम असं एकदा टेस्ट आपण क्वालिटी करू शकता. ह्यांची शेवभाजी एकदम असं मऊ सॉफ्ट झाली. म्हणजे असं एकदम नॅचरल फ्लेवर येते. आणि त्याचा यांचा कांदा म्हणजे आपलं कोल्हापुरी झणका आणि वरती आपलं यांचं सॉफ्टली असं लिंबू एकदम असं टँगी फ्लेवर आपल्याला मिक्स येणार आहे. तर आता पण ट्राय करणार आपण यांचं वडा सांबार. तर वडा सांबार आपण बघू शकतो इकडे. आमचे पाव राहिले इकडे. तर आपण आता यांचं ट्राय करणार आपण वडा सांबारमध्ये आपण बघू शकतो इथं आपल्याला वडा भेटणार. त्यावर आपल्याला कांदा भेटणार आणि यांची अशी तर्रीदार असं सांबार आहे. यांचं तर्रीदार असं सांबार आहे. त्यावर आपल्याला लिंबू आणि आपल्याला त्यासोबत आपल्याला देणार आपल्याला 2 वडापाव 2 आपलं पाव. तर आता आपण ते ट्राय करणार आहे. तर जरा लांबू इकडे येत आहे. तर सगळ्या आधी आपण हे क्रश करून घ्या. मी पण आता पहिल्यांदा ट्राय करावं वडा सांबार. एकदम असं झणझणीत दिसायला लागले. एकदम तर्री बघू शकताय आहे ना व्यवस्थित. एकदम असं तर्री बघू शकताय. आणि तेव्हा आपण असं वडा आपलं वडा मांजर पडलं. तर आपण ह्याच्यावर आता टाकणार जरा कांदा पण घ्यायचं. येते ना. तेव्हा आपलं लिंबू मला तर आता आपण बघू शकता यांचा पहिला घास. तर आपण बघू शकता एकदम असं कोल्हापुरी झणझणीत असं फ्लेवर आहे. एकदम असं तर्रीदार आहे. त्यावर आपला लिंबू कांदा एकदम असं मिक्स फ्लेवर यायला लागला. आणि त्यावर यांचं मिसळ जे तर्री आहे ते सेम तर्री आपल्याला यायला येत नाही. ह्याच्यासाठी आपल्याला स्पेशल काय ते युनिक आहे यांचं. म्हणजे आपलं हॉटेलवाल्यांचं काय ते वेगळं असं यांनी ट्राय केलं आहे. वडा सांबार एकदम असं टेस्ट क्वालिटी म्हणजे एकदम वडा असं रस्त्यामध्ये मुरला आहे. त्यासोबत आपल्याला पाव त्यावर कांदा एकदम असं टँगी फ्लेवर लागायला लागला आपल्याला. एकदम आपण कधी पण आपण ज्योतिबाला आला तर आपण एकदा ट्राय करू शकतो. आपलं कोणतंही सिद्धेश्वर प्रसन्न आपलं बारकं मंदिर आहे त्याबरोबर लागूनच आपल्याला लेफ्ट साईडला आहे. तर आपलं सगळं 25 असं प्राइसिंग आहे. तर एकदा आपण कमेंटमध्ये आपलं डिस्क्रिप्शनमध्ये आपलं यांचं लोकेशन मी पिन करून देतो. जर कोणाला यायचं असलं तर आपण डायरेक्ट आपण की नाही त्या मार्फत आपण येऊ शकतो. आणि एकदा आपण ट्राय करू शकतो. म्हणजे आपण फुल फॅमिलीसोबत पण येऊ शकतो किंवा आपण मित्र किंवा आपलं कोणतं रिलेटिव्ह असलं तर त्यासोबत आपण येऊ शकतो. तर एकदा अवश्य ट्राय करा. जर आपल्याला आणि असं इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला असलं तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
13 आणि ते 3 दिले तर आपण इथं हॉटेल केदारिंग प्रसाद हॉटेल केदारिंग प्रसादचं आपण इथं मेन्यू कार्ड बघू शकता. मेन्यू कार्डमध्ये आपल्याला ऑल डिटेल म्हणजे आपलं मिसळची तिला आणि बाकी त्यांचं ऑल आयटम असतात बघा, ते पण आपण प्राईस लिस्टसोबत आपल्याला मेन्शन केलेलं आहे. पाव काय पुरी भाजी काय ते हॉटेल केदारलिंगेश्वर हॉटेलला नादच कळा. नंबर क्वालिटी यावंच लागते केदारलिंग हॉटेलला. जगी जगी ಹಾಂ ನಾವು 15 ಬಂದಿದ್ದೀವಿ ಜ್ಯೋತಿ ಬೇಡ 15 ಮಂದಿ ಬಂದೀವಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ. ಈ ಹೋಟೆಲ್ಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಾಷ್ಟ ಸೂಪರ್ ಐತಿ. 15 ಮಂದಿ ಟೀಮ್ ಐತಿ. फॅमिली इथे आहे. ಫ್ಯಾಮಿಲಿ ಐತಿ. हां हां एक नंबर क्वालिटी एक नंबर ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಆಯ್ತಾ दक्खनचा राजाच्या दर्शनासाठी आल्यानंतर इथं नाश्ता करून मी नेहमी जातोय आणि एक नंबर टेस्ट आहे पुरी भाजीमध्ये. ज्योतिबा दर्शन झालं, नाश्ता वगैरे चहा पाणी वगैरे झाला आहे आणि आता आम्ही नाईकवाला निघालो उत्तम. एक नंबर क्वालिटी जेवण वगैरे सगळं. नमस्कार, माझं नाव केदार संभाजी गुरु, ज्योतिबा डोंगर, हॉटेल केदारलिंग माझं ओनर. मी गेले 50 वर्ष झालं हॉटेल सेवेत आहे भाविकांच्या. तरी तुम्ही कधी आलात तर आवश्यक भेट द्या. सेंट्रल प्लाझा समोर ज्योतिबा डोंगर. आणि आपलं काय काय स्पेशल आहे इथं? मिसळ, वडा सांबार, पुरी भाजी, वडापाव, भजी, हा सगळं आयटम आमच्या इथं